नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज नाही का मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, पण सगळ्यात पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग मी तुम्हाला दाखवते. कारण नेमके 7:19 झाली आहेत आणि जास्त काही नाही आहे, नॉर्मल गोष्ट आहे. असं दुसरं काही नाही दाखवणार आहे मी तुम्हाला. पण मी जे झाडं लावले होते ना, भरपूर दिवस झाले लावून, पण ब्लॉगमध्ये ते नंतर तुम्हाला दाखवले होते की ह्याच्यात लावलं आहे म्हणून. तर आता नाही का त्यांना इतके भारी उगायला लागलेत का ते तुम्हाला नंतर दाखवते. ते बाहेर गेल्यावरती दाखवेल. हे तर मला क्लीन करायचं आहे. हे आज पण बिचकलेलं आहे आणि ईशान बांध्या घरात पळते म्हणून मला त्याच्यामुळे इकडं 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 असं होणं लागत आहे. चाय वगैरे पण ठेवून दिला आणि ब्लॉग सुरू करायच्या बस 2 मिनटं अगोदरच मी हे वाला घरचे ते साफ करून घेतले. तर चाय माझा इथं हो राहिला आहे आणि आता उकळला तो झाला आहे, म्हणजे उकळी आली त्याला. बस मग लगे बंद केले की चाय वगैरे पेते आणि मग तुम्हाला दाखवते मी. तर इथं चायमध्ये मी खारी वगैरे घेतली बुडून चाय पेते आणि मग तुम्हाला मी मस्त झाडं दाखवते. चाय वगैरे झाला, ईशानचा डायपर काढलेला आहे, त्याला पॅन्ट वगैरे दिली घालून. आता एकदा फेकून येते, मग तुमच्याशी बोलू आपण. आणि तुम्हाला आता लगेच झाडं पण दाखवते मी. एवढी भारी उगलीत ना. आणि जे टमाट्याचं झाड होतं ना ते पण खूपच छान उगलं आहे. लांब त्याला फेकून ते. तर इकडे उकांडा आणते, तर मग मी तिकडे टाकून देते. चला लवकर दाखवते. मला काल पण दाखवायचे होते बरं का, पण काल सगळे होते घरी मग मी नाही दाखवले. तर बघा याच्यात मौरीन ते होती, ही एक उगले. इथं मोठी व्हायला लागलं आता. इथं हळूहळू उगते बरं का हे सगळं इथं. आणि जास्त नाही उगायले, एक एक दोन दोन असे इथं. अजून होतं बरं का इकडे, इथं इथं हे वालं एक. तर असे याच्यात उगलेत बरं. त्याच्यामध्ये मिरची लावली होती आणि मिरची काय जास्त उगत नाही आहे बरं का. मिरची थोडा वेळ घेते पण उगेल ती पण. तर याच्यामध्ये थोडं असे रोपं दिसत आहे, हे बघा. आणि ही जी मिरची आहे का, ही उगलेली आहे. म्हणजे याला कोमन ते आलेत आता. बघू हे कधी उगते. एक इथं कुठं गेलं ते, इथं एक उगत आहे. तर म्हणजे हे दिसत नाही आहे, खूप बारीक आहे. याला कोमन ते येऊ राहिलेलं आहे. आणि टमाट्याचं झाड दाखवते. आणि हे बेलपत्र झाड, याला जेव्हापासून मी पाणी देणं सुरू केलं आहे ना तेव्हापासून बघा. आणि याला मी बकेटीत लावून देणार आहे आता, चांगलं मोठं होऊस तर. लावले होते मी झेंडूचे फुलं, पण ते काय उगले नाही. आणि टमाट्याचं झाड लावलं होतं मी दुसरीकडं, पण बघा याच्यामध्ये लावल्यावर त्याला थोडंसं जीव आला आहे त्याच्यात. पण कारण मी जिकडे लावलं तिकडे जास्त पाणी देणं होत नव्हतं आणि मग दुसरी जागा पण नव्हती माझ्याकडे लावायला याला. तर मग मी इथेच लावून टाकलं आणि इथेच ॲडजस्ट करून घेतलं त्याला. आता त्याला पण इथं म्हणजे एकदम स्ट्रेट झालं नाही तर काही झाडं कसे मुरझून जातात एकदम, तर हे नाही तसं झालं. तेवढी गोष्ट चांगली. आणि हे पण चांगलं उगलं आहे आता. परेशान करतोय. आता पाण्यात आला मी नेमकी पॅन्टा घातली, ती पण वल्ली करून टाकली आहे. तर इथं सो खेळत आहे बघा, पॅन्टावरी केली. आणि इकडे ढोरं वासरा. आता इतकं ऊन झालं आहे मस्त, 7:30 वाजलेत पण वाटत नाही आहे. आणि इकडं छोटंसं वासरा आणि हे कुत्रं इथे ईशानचं फेवरेट. तर त्याला हात पण लावू देते बरं का हे कुत्रा, दुसऱ्यांनी लावू देत फक्त. का म्हणते तू? भेटली नाही तू आज मला. काय देऊ तुला? मला चारा आणून टाकला आहे थोडासा, कारण जसं सकाळी त्याने ढेप वगैरे ते टाकली होती तर ते खाल्लं होतं. हा संपला की डबल टाकणार. तर एकदा पक्ष्यांचा आवाज आहे का, इतके बरे कोकिळांचा त्यांचा आवाज आहे. तर बघा किती बेकार झालं. आता शांत बघा. भेऊ नाही ना मी, आहे नाही तर काय नाही करत मी, आहे ना. ये ये तुला हात लावायचा. तर इतका बेळ लागलाय आज. रिमार त्याला हात लावत असतोय बरं का. तुम्हाला बाकीच्या व्हिडिओजमध्ये तर दाखवलंच असेल कसा हात लावतो ह्या. पण आज काय झालं काय माहिती, याला भीती वाटत आहे. म्हणजे त्याला ना आज जास्त मस्ती सुचली ईशानला म्हणून. त्या बघा आला. अंगण खराब झालंय. हे ईशानचं भूस आणि तेच टाकणार राहतोय सुरू. तर आता याला मी झाडून घेईन, मग तुमच्यासोबत शेअर करेन. हे डाळिंबात झाडे आहे ना, आता जेव्हा बरसात येईल ना पावसाळा तेव्हाच हे नीट होईल. कारण याच्यावरचे जे शेण वगैरे उडालेलं आहे ते धुवून जाईल. तसं तर काय निघणार नाही आहे हे मग.
आणि हा मंजुळा मला टाकायच्यात आज कोणत्या पण हलतीत. मी इथून माती वगैरे आणणार आहे, कारण आता इकडचं सगळं साफ झालेलं आहे, म्हणजे जे हरभरा वगैरे होतं ते तर झालं आहे. ते तिथून आणेल. आणि तुळस एवढी भारी होती ना की आता सगळी सुकून गेली आहे बघा. तर इथं पाणी वगैरे टाकले आहे आता मी. हे आंब्यात झाडे पण ते बी खाल्लं आहे किड्यानं. आणि याच्यात मी खरबुजात पाणी टाकलेलं चिमण्याला प्यायला, तर त्या अर्धा संपलाय लगे. त्याच्या मागे लांब लांब पळवतच असतोय सारखा. तर बघा आज इतकं ऊन झालं आहे, असं वाटतं ते 10 वाजलेत म्हणून. एवढं कडक गाड्या वगैरे, ढोरांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, सगळ्यांचा आवाज सुरू आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी ते लवकर सांगते. ईशान पण माती खेळू राहिला इथं, म्हणजे तेच वरी करतो आणि फेकून देते. तर आजचा व्लॉग मी बनवणार आहे सगळ्यांसमोर म्हणजे काय म्हणतात, ईशानच्या पप्पासमोर बनवणार आहे. बघू त्यांचं पण रिॲक्शन काय राहतं. कारण ना मी व्लॉग असं कोणासमोर बनवत नाही, फक्त मी माझं एकटे बनवते. शेजारचे वगैरे आले तर बंद करते, ते बाबा आले की नाही बंद करत मी. पण मग आई आले की त्या बंद वगैरे करते. घरी माझ्या कोणी असले की तेव्हा पण मी बंद करते पटापट. म्हणजे मला अजून एवढी डेअरिंग नाही आलेली की मी सगळ्यांसमोर व्लॉग बनवेल. हात दुखून गेला माझा. तर आज मी त्याच्या पप्पासमोर ब्लॉगिंग करणार आहे. तर बघू ते पण काय म्हणतात काय नाही. ते म्हणतील बरं का, थोडंसं तरी बोलेल की कुठून दिवस निघाला काय आज असं. तर बघू आता त्यांना जेव्हा माती वगैरे आणेल ते तेव्हा आपण ब्लॉग शूट करू. 12-1 वाजेल आपल्याला, काय हरकत नाही, तेव्हा शूट करू. तर ईशान खेळू राहिले आता. मी पण थोडंसं झाडांना एकदा पाणी देऊन टाकते, कारण एकदा जास्त ऊन झालं ना की मग ते सुकत जाते आणि उन्हाळ्यात खरंच एवढी माती सुकते. आणि ते मी ट्रेमध्ये लावलेत तर मग तर विषयच नाही आहे. आणि पुन्हा ते शेणखत आणि काळी माती आणि थोडी वेगळीच माती आहे बघा. ते कुठून आणलेली त्याच्या पप्पाने काय माहिती. तरी आणि पाणी देत असते मी बरं का नेहमी. आणि हा खरबुजाच्या बिया पण लावल्यात मी. आता ते सगळं उगल्यावर ते दाखवेल मी तुम्हाला, कारण तसं लई टाईम लागतो याला. आता काय करायचं काय माहिती, गडी कधी कधी बंद काऊन पडते काय माहिती. तर पाणी मारले ना तर याला ती स्प्रेची बॉटल पाहिजे बरं का. तर सारखी मागत असते मला. हा अंधर तू मार आता पण अंधार. अरे बापू. तर पाणी वगैरे मी आताच मारलंय मातीत. आणि ना ईशानचे पप्पा म्हणतात ते गवत उगत तर ते गवत वगैरे नाही आहे, कारण बघा बरं. आणि एका लाईनीने ते झाडं आता उगणं सुरू झालेले आहे. कारण ते एका लाईनीने मी लावलेले आहेत. आणि मिरचीची झाडं आता तेव्हाच कळते की त्या मिरचीला असं कोंब फुटलेला आहे आणि ती अशी उगत आहे. तर मग ते एका लाईनीनं आता थोडं जसं आता त्यांचा टाईम होईल ते तसे उगू राहिलेले आहेत. कारण त्याच्यात अर्धे बिया वाळलेल्या होत्या, अर्ध्या वाळल्या होत्या, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागते. ह्याच्यात मोहरी मी इतकी टाकलेली होती, भलीभक्कम टाकलेली, त्यामुळे मोहरी लवकर उगते बरं का, असं निघते नाही. आता याच्यातली मोहरी आहे ना भरपूर जास्त उगली. झेंडूच्या फुलायला काय माहिती किती टाईम लागेल, आणि खरबुजाच्या वेळेला तर आता सांगू शकत नाही. तर रोज एक ना एक कोमल बघायला भेटत आहे झाडांचा उगताना. तर चाल मी तुला शिकवते. आता याला शिकवते मी स्प्रे मारायचं, कारण याला खूप स्प्रे मारू वाटत. आणि ती बॉटल पडली, बॉटल पडली की हसतोय. इथं पकड, इथं मोबाईलवर गेला आपल्या. आणि माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मी आता सांगते तुम्हाला बघा व्लॉग खूप पुढं आल्यावरती. माझ्या पोळ्या वगैरे झाल्यात, भाजी झाली, चहा पाणी झालं आहे, झाडून झालं आहे, झाडांना पाणी दिलं आहे मी तुमच्यासमोर. मसाला वगैरे टाकला आहे, फक्त झाडून राहिलं आहे, फक्त अंगण राहिलं आहे आणि घर राहिलं आहे झाडायचं हातलं. आणि ते TV वगैरे सुरू होती तर मग मी बाहेर आलेली आहे म्हणून ते घर तसंच राहिलं आहे. तर आता किती 8 वाजले असेल, नाही अजून पण 8 वाजायला 12 मिनटं बाकी आहे. म्हणजे बघा अजून पण टाईम आहे. आणि आता ईशानना एका जागी बसून त्या पाण्याच्या बॉटलीसोबत खेळणार आहे. ती पडले की तो हसतोय, ती पडली की तो हसतोय, असं सुरू आहे. आणि हा याला पण मी थोडं पाणी दिलं, हे बघा दिसतंय का, म्हणजे याचे पानं खूप खराब झालेले म्हणून. तर आता याला ना अशी कटिंग करून घेणार याची पूर्ण. हे जे खालचं आहे का सगळं पाला मी असं कापून घेते, आज हे सगळं क्लीन करते.
आणि 12 वाजल्याच्या नंतर मी तुम्हाला हे दाखवते. बघा आता ह्या मोहऱ्या याच्यामध्ये टाकेल, ह्या अशा उगते आणि ते म्हणतात की गवत आहे. गवत असं थोडी ना उगत असतं, उगायचंच होतं. मग याच्यात नसतं उगलं का? किती जास्त माती. एखादी उगतात झेंडूचे फुलं, मला कमेंटमध्ये ते पण सांगा. मी खरंच खूप वाट बघते यांची उगायची. बॉक्स आणलेत बघा झाडं लावायला, तर ते झाडं येईन आपले ते याच्यात लावायचे आहेत. वेलं वगैरे जेव्हा सुरू होईन उगणं तेव्हा याच्यात लावीन मी. तर हे 2 बॉक्स, एक आतून आहे एक बाहेरून आहे. तर याचं मी हे वाला फाडलं होतं पोस्टर, ते पण निशांच्या पप्पानीच आणलेलं. एक तिकडं खोकं आहे, तर आज हे सगळे मातीनं भरून टाकणार आहे मी. हे नेमकं झोपलाय आणि मागं मी लाईट लावते आता. हळूने बोलत नाही कारण तो उठेल म्हणून. आणि खाली एवढा सगळा पसारा पडलेला, याला खेळायला दिला होता मी. आता हा झोपून गेलाय आणि व्लॉग मी आता 12 वाजता बनवेल. तर मी कपडे वगैरे धुवून घेते, आंघोळ करते, साफसफाई करते. मागं बेडशीट वगैरे पडेल, ते नाही दिसणार मग थांबा. तर ते पण नीट करते. आणि मला तुम्हाला सगळं काही 15-16 मिनटाच्या व्हिडिओच्या आत दाखवायचं आहे, म्हणून मी आज ते काम वगैरे करताना नाही दाखवणार. तर आपण ते खोके वगैरे भरू, त्याच्यात माती वगैरे देईन मी टाकून. तर मागे मी लाईट लावलाय, आता दिसत आहे, नाहीतर ब्लर दिसत होतं थोडंसं. ईशान झोपलाय, तो घोरत होता पण माझ्या आवाजाने ना त्यानं घोरणंच बंद केलं. उठतोय तो थोडा. तर चला मी काम आवरते, मग आपण 12च्या नंतर भेटूया. तोपर्यंतसाठी 2000 years later. आता मी रेडी वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाले, कपडे वगैरे धुवून घेतले, बकेट भरून कपडे होते. ईशान अजून पण झोपलेलं आहे मागे. आणि आज पहिल्यांदा नाही, भरपूर वेळेस घातलेली, पण आज मी वेणी घातली आणि हा ड्रेस घातला. कारण तो हिरवा ड्रेस मी घालायचे, तर तो थोडासा खराब झाला आहे आता. म्हणजे थोडा नाही, खूपच जास्त खूप दिवसाचा आहे, तर तो मी घातला. आणि आता लवकरात लवकर आपण त्या बॉक्समध्ये माती वगैरे भरूया. आणि बाहेर जाते, माती वगैरे भरू आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे झाडं लावायचे ते लावूया. आणि आज पार्सल येणार आहे माझं, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आता माती वगैरे टाकली आणि 2 दिवसांनी आपली स्ट्रॉबेरी पण लावणं होईल. त्याचबरोबर रेशनचं पार्सल सुद्धा आलेलं. खूप जास्त थकले मी. किती वाजले? 3:22 झाले. आणि माती वगैरे पण टाकली, पण आता कपडे भांडे सगळं हे केलं आहे. 3:30 झाले. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग लाईट बंद करेल कारण फॅन सुरू आहे त्यामुळे. तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा.